आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। दौंड तालुक्यातील पाटस येथे पानसरे कुटुंबियाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या महारवतनाच्या जागेवर जबरदस्तीने अतिक्रमण करण्यात आले। आपली हक्काची जमीन वाचवण्यासाठी उभ्या राहिलेल्या कुटुंबियांना धमकावण्यात आले, तसेच त्यांना मारहाणी करण्यात आली आणि आज ते न्यायासाठी पोलीस आणि कोर्टाच्या दारात उभे आहेत। ही जमीन आमच्या पूर्वजांची आहे, कायद्याने आमच्या नावावर आहे असं सांगत असतानाही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला। आज प्रश्न केवळ पानसरे कुटुंबियांचा नाहीये, तर कायदा, न्याय आणि माणुसकीचा आहे। प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा आणि पानसरे कुटुंबियाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे। पाहूया महाराष्ट्र न्यूज मराठीचे उपसंपादक सागर गवळी यांनी घेतलेली ही खास मुलाखत। नमस्कार, मी सागर गवळे, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। आज पाटस गावामध्ये या ठिकाणी महारवतनाच्या जमिनीमध्ये कशा प्रकारे त्या मूळ मालकांवरती अन्याय केला जातोय आणि त्यांच्याकडून त्यांच्या जमिनी कशा पडकावल्या जात आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊया। काय सांगाल, कशा प्रकारे तुमच्यावरती अन्याय होतोय? नमस्कार, मी प्रवीण पानसरे, आमचं मूळ गाव पाटस। आता या पाटस गावामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या गावामध्ये महाराष्ट्रभर जो महारवतनाचा जो काय प्रकार आता तुम्ही बघताय, अतिशय वेदनादायक प्रकार चाललेले आहेत की समस्त महार जे आहेत त्यांच्या जमिनी कशा पद्धतीने फसवून त्यांच्यावर अन्याय करून दादागिरी करून आज मूळ मालकांना भूमी निष्ठ करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चाललंय। आमचं पाटस गाव पण त्याच्यातनं वगळून चालणार नाही। पाटस गावामध्ये आता महारवतन काय हे मी थोडक्यात सांगतो। महारवतन म्हणजे आमच्या पूर्वजांचा रक्तरंजित इतिहास आहे। म्हणजे आज पाटस गावात जर बघितलं तर अख्खा गावगाडा हाकण्याचं काम आमच्या महारांनी केलंय। एक थोडक्यात सांगायचं झालं तर अख्खं गाव झोपायचं त्यावेळेस आमचे वेसीच्या बाहेर आमची लोक अख्ख्या गावाला पहारा द्यायची, बरोबर आहे। अख्खं गाव झोपायचं, कोण चोर आला, नवीन माणूस आला गावामध्ये त्याची नोंद ठेवायचं काम आमच्या महारांनी केलंय, बरोबर आहे। त्याच्यानंतर पाटस गावामध्ये चालणारा व्यापारी वर्ग यांचं संरक्षण करण्याचं काम पण पानसरे कुटुंबांनी केलंय, महार म्हणून केलंय। गावामध्ये एखादं मृत जनावर जर झालं तर 5-5 मैल त्याची विल्हेवाट चालत लावायची, हे महारांनी काम केलंय। पडल ती कामं महारांनी केलेली आहेत पाटस गावामध्ये। तसेच तालुक्या लेवलवरने, जिल्हा लेवलवरनं जर एखादा अधिकारी आला तर त्याचं रात्रंदिवस काम महारांनी केलेलं आहे। तसेच टपाल पोचवणे, गावातले जे काही जमिनींची हद्द करणे, हद्द खुणा कायम करणे, हे पण काम महारांनी केलेलं आहे। ही जी कामं आम्ही करत होतो त्यावेळेस वेतन नव्हतं मिळत, आम्हाला वतन मिळत होतं। वतन असं मिळत होतं की करून खायची आणि त्याच्यावर आपला दैनंदिन जो उदरनिर्वाह आहे तो करायचा, या स्वरूपात आम्हाला ही वतन मिळाली होती। आता पाटस गावामध्ये एक विषय घ्यायचा झाला तर आमचा सर्वे नंबर 342, एक हिस्सा नंबर 1, 2, 3 आणि 4 आणि 5 असे 5 हिस्से आहेत। 5 हिस्स्यामध्ये मुळात अन्याय कुठं झालाय की गट नंबर 886 आमचे अरुण पानसरे आहेत, त्यांच्या आणि त्यांची जी 5 जण भावकीमध्ये आहेत, अशी 6 जणांमध्ये मिळून 19 एकर 26 गुंठे होती। 1958 साली वतन ॲबोल्युशन ऍक्ट आला महाराष्ट्रामध्ये। 1959 साली वतन आमची नष्ट झाली, सरकार जमा झाली। त्याच्यानंतर आमच्या महार समाजांच्या जमिनी सरकार जमा झाल्या, मग आमच्यावर उपासमारीची वेळ आली, ना काम ना जमीन। मग आम्ही काय केलं, हे जे पत्र आहे महारवतनांनी सगळ्या पानसरे कुटुंबांनी हे पत्र जिल्हा अधिकारी आणि तहसीलला दिलं। याच्यामध्ये प्रत्येक महारांच्या सह्या आहेत आमच्या पानसरे कुटुंबांच्या, आणेवारी सहित, म्हणजे हिस्सा वाटा ठरवून। मग ह्या सगळ्यांमध्ये हे जे ज्यांनी आम्हाला फसवलं, विनायक श्रीधर पानसरे असतील, त्यांचं कुटुंब असेल, हे आमच्या भावांना फसवलं, तर त्यांनी त्याच्यामध्ये सहाय्य केल्यात समान हिस्स्यामध्ये। आणि त्याच्यानंतरच हा अवॉर्ड आम्हाला मिळालाय। अवॉर्ड म्हणजे थोडक्यात आमची मालकी। याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल की याच्यामध्ये हे 6 जण आहेत, 6 जणांची अवॉर्ड मध्ये पण नावं आहेत। त्याच्यानंतर जे नुकसान भरपाई मिळालंय ते सुद्धा सर्वांना समान आहे। जर ही जागा एकालाच गेली असती तर त्यांना 100 रुपये मिळाले असते, इथं तुम्ही बघाल 15 रुपये सगळ्यांना, 6 जणांना आहे। म्हणजे जे त्यांना 15 रुपये मिळालेत ते यांना मिळालेले आहेत। मग याचा अर्थ सुस्पष्ट आहे की 3.5 एकर, आता यांच्याकडे ताबा 3.5 एकरचा होता, यांनी बरोबर त्यांच्या हिश्श्यामध्ये जेवढी होती, जी काही न्यायिक प्रकरण तुम्हाला मी अवॉर्ड दाखवतोय, समस्त पानसऱ्यांचं पत्र दाखवतोय, त्याप्रमाणे त्यांनी ताबा ठेवला होता। परंतु कालांतराने जी काही व्यवहार झाले, मग ह्यांच्याकडे काय फक्त खरेदी खत आहेत, लेटच आणि सातबारा आहे, पण नुसता सातबारा कामाचा नाहीये। सातबारा म्हणजे फक्त महसूल नोंद,
गावातल्या धनदांडग्या जे काही धनवान लोक आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या की अरुण पानसरेंचा इथं ताबा आहे, त्यांचं क्षेत्र आहे. बाबा फक्त एकमेव धनदांडग्या लोकांचा एकच विषय असतो की आज ती व्यक्ती इथं नाही, ती गावात पुण्यात राहते. मग बाबा ती अडकलेली आहे, तर त्यांना माहिती आहे की जिथं 5 कोटीचा व्यवहार आहे तिथं आपल्याला 50 लाखात मिळणार आहे. म्हणून हे सगळे आपण निस्तरू नंतर मग ह्या प्रकारे धनदांडगे कमी पैशामध्ये घेतात आणि आता प्लॉटिंग करून विकण्याचं काम त्यांचं चाललंय. पण इथं आमचे लचके पडतायत. हे 6 जणांमध्ये होती जागा, मग ती त्या व्यक्तीने कशी काय घेतली? त्यांनी आम्हाला असं गाफील ठेवलं की आज देतो उद्या देतो असं करून करून दिलंच नाही. वडील जायचे, वडील मागायचे, अशा गोष्टीत भरपूर त्यांनी आम्हाला त्रास दिला. त्याच्या पायी मी माझी जमीन विकली, सगळ्या गोष्टी मी आतापर्यंत लढत देतो आलोय. माझं जे खरं आहे मी सत्यासाठी लढत आलोय. ज्या माझ्या गोष्टी होत्या त्या पूर्ण मी भावाला सांगितलं. आज देतो उद्या देतो, त्याने काय आम्हाला दिलं नाही, हातबल केलं. म्हणलं दिला. आज पहिला कुटुंब मॅनेजर होता, थोरला होता, पहिली लोक अडाणी होती, त्याचा विश्वास आमचा घात करून टाकला. आता ही गावकरी लोक यांना सगळ्यांना माहिती की बाबा हे सगळे पानसरीचंच आहे, यात दुसरा कोणी येऊ शकत नाही. आम्ही म्हणलं करतोय खातोय, आपल्याला जीवन जगण्यासाठी दुसरं काय साधन नाही. अशा हिशोबात उभ्या पिकात ताबा घेतला. मी त्यांना सांगितलं की कोर्टाची काहीतरी ऑर्डर आणा. पोलिसांना हाताशी धरून सगळ्यांना त्यांनी मॅनेज करून त्यांनी अन्याय केला. मी प्रत्येक जणांना सांगितलं, गावातल्या ग्रामस्थांना सांगितलं की असा असा अन्याय माझ्यावर होतोय. ते मोठे लोक असल्यामुळे माझी कोणी दखल घ्यायला. शेवट नाही इलाजाने मला कोर्टात दात फागावं लागली. आता सध्या आमच्याकडे कागद नव्हती, आता कागद आली, त्या पद्धतीने आमची केस चालू आहे, स्टँड आहे. तरी कोर्टात केस असताना बी त्यांनी येऊन आम्हाला दमदाटी देऊन हाणमार करण्याचा प्रयत्न त्यांचा अजूनही चालू आहे. असं पुढं काही घडू नये किंवा त्यांनी इथं जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तिथं यांनी इथं येऊ नये असं आमचं म्हणणं आहे. इथनं पुढं आम्हाला इथनं पुढं त्रास ह्या जमिनी तुमच्या विकल्या गेल्या का बाहेरच्या लोकांना? हो, सगळ्या त्यांनी खरेदी देऊन बसले, सगळ्यांना खरेदी करून बसलेत. बाहेरचे लोक सगळे येऊन इथं दमदाटी, आणि सगळे 2 नंबरचे लोक आहेत, सगळे मोठे मोठे पैसेवाले आहेत. आणि त्यांनी सगळं असं, आता ते एकाचा भाऊ कलेक्टर आहे, कलेक्टरच्या जीवावर ते उड्या मारतोय, ते भाऊ त्याला सपोर्ट करतोय. हे मोठे सरपंच आहे आणि गावातले मोठे मोठे अधिकारी त्यांना हाताशी धरून हे सगळे स्टँड झालेली आमची. हे स्टँड झाल्यानंतर हे कागद तिथे गेल्यानंतर आम्हाला न्याय मिळणारच आहे. आम्ही पुढं तहसीलला, तलाट्याला, सर्कलला, पोलीस स्टेशनला, वर मंत्रालया सगळ्यांकडे मी वारंवार अर्ज देऊन सुद्धा त्यांनी माझी काही दखल घेतली नाही. हे केस जवळजवळ 30-40 वर्ष चालू आहे. हे ह्यांना सगळं माहिती होतं की बाबा हे तर वाद आहे, या वादातल्या जमिनी ह्यांनी घेऊन नाही. आम्ही होऊन त्यांच्याकडे गेलो नाही, आम्ही कुठं सह्या केल्या नाही, कोणी त्यांना बोलण्यात आलो नाही किंवा आमच्या पण घ्या म्हणलं नाही. जे केलं ते आम्हाला अंधारात ठेवून व्यवहार केले ह्यांनी. आमचे वडील मागाय जायचे ना भावाला, चुलत भाऊ आता, चुलत भावाने त्याचेच वंशवळ पुढे वडली, आमच्या सगळ्यांची नावं जशीची तशीच ठेवली. मग आता त्या आजीच्या नावावर आम्ही ऍप्लिकेशन केलं, तहसीलला अर्ज दिला, सर्कलला अर्ज दिला, तलाट्याला अर्ज दिला. आता ही राजकीय लोक, गावातली मोठी पुढारी, सरपंच, हे उपसरपंच, सगळे सदस्य ही जाऊन तिथं तलाठी सर्कलला दबाव टाकायची ना आमच्या नोंदी थांबवायची. आम्हाला पुढे काहीच करता येत नव्हतं. शासनाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे तुम्ही स्वतः नावं लावू शकत होता? नाही, मग ते आम्ही केलं ना, ते बी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, पण ह्यांच्या पुढे जाता येणार नाही. ह्यांनी दबाव टाकून पैसे सावरून सगळे जिथले तिथं प्रकरण दाबायचे. त्यांना माहिती आपल्याला फुकट लाटायचे. मग शेवट ह्याला पर्याय काय, तर असं करायचं. शेवट हा माणूस कुठं जाऊन जाणार आहे, हा पुढे जाऊ शकत नाही. कारण पुढे जायचं म्हणलं की पैसे पाण्याच्या सगळ्या अडचणीनं, अशा अडचणीने माणूस गंजलेला असतो, राहिलेला असतो, त्यात त्याला दुसरा पर्यायच नसतो. करून खाणारा माणूस त्याकडे एवढा पैसा कुठला येणार आहे. शेवट नाही इलाज आणि मला जवळजवळ अर्धा एकर माझी जमीन विकावं लागली. आणि शेवट मला हे 19 एकर 17 गुंठ माझ्या ताब्यात होती पहिल्यापासून. पण आता जसे जसे व्यवहार व्हायला लागले तसे त्याची 7-12 नावं चढायला लागली. आता ती 2 नंबर पैसे असल्यामुळे त्यांची नावं चढायला लागली. मी कोणाला तोंड देणार? बाकीचे आमचे सगळे अडाणी लोक असल्यामुळे त्यांना काही करता येईना, कोणी लक्ष द्यायना. आता जी माझी हिश्शाला येते तेवढी मी ते हिस्सा दाबून धरला होता. ते बाहेरच्या बाहेर व्यवहार करायला लागले ना. पुण्याला राहायला होते ते, मी पाटसला राहायला होतो. मला काही तपासच नाही. ज्यावेळेस मला कळायचं 7-12 काढायचं तेव्हा मला कळायचं की इकली जमिनी, तेव्हा मी कोर्टात अपेक्षण केलं. तर कोर्टाला सांगितलं, तर कोर्ट त्यावेळेस त्यांनी केस काढून घेतली. मग त्यांनी सगळी चिकून टाकली. कोर्टात निकाल लागायच्या आधीच त्यांनी केस काढून घेतली, निकून टाकली. मग त्याला माहिती होतं की बा ह्याला हिस्सा मिळणार आहे, ह्याचे कागद मिळाल्यात, हे कागदावर देणार आहे. मग त्यानंतर ते मिळालं. मग या लोकांनी घेतले त्यांच्या मुलाकडून, ह्यांच्याकडून, आणि त्यांनी सगळं चिकून पशार झाली. आता या लोकांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. आमचा हिस्सा घ्यायचं, डावलायचं त्यांना अधिकार काहीच नाही. आम्ही जी वतनदारी मालकी हक्क आहे, आम्हाला मालकी हक्काला अजिबात त्यांना असं विनाकारण त्रास द्यायचा विषयच येत नाही.
त्यांचं काय लिगली त्यांनी कोर्टात आणावं, स्टे घेऊन त्यांनी यावं, स्टे घेऊन आम्हाला स्टे दाखवावं किंवा आमचं ही जागा ही जमीन आहे आणि तुम्ही बाहेर निघावं असं करावं. त्यांनी ते कोणताच विदेश नाही केला. त्यांनी उलट बॉन्सर बिनसर बाया आणून गडी आणून मारामारी करून आम्हाला हानमार करून ऊसाची माझे 12 महिन्याचा ऊस पाणी घातलेला ऊस तोडून सगळं नुकसान करून पिकाचं ह्याचं त्याचं सगळं त्यांनी पाईपलाईन बिपलाईन तोडून आज 2 वर्ष झालं पाईपलाईन तोडली ना पाण्याची सकट नाही. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी पुरावे आहेत, व्हिडिओ आहेत. सगळे फोटो व्हिडिओ सगळे माझ्याकडे आहे. मी कोर्टाला अपील केलेले सगळं दाखवले दिलेलं आहे. आता न्याय प्रविष्ट असल्यामुळे मी जास्त काय त्यांना बोलत नाही. ती माझ्याकडे येतात मला दमदाटी देतात ही करतात पण मी काय बोलत नाही. पोलिसांना सांगतात खोटे नाटे माझ्यावर आरोप करतात कारण त्यांना हे सगळं बाळकवायचं आहे आणि ती प्लॉटिंगच्या पद्धती हे काय असं चाललेलं आहे. त्यांचं युनिट कंस्ट्रक्शन करायचं पैसे घालवायचे त्यातनं विकून मोकळं व्हायचं ना आम्हाला मग असं गुंतवायचं. आमच्या एवढा अन्याय करायचा चाललाय प्रयत्न त्यांचा. असं माझ्या अन्याय झाला असं दुसऱ्यांच्या अन्याय होऊ नये. समाजाला बी सांगतो इतर लोकांना बी सांगतो की जागृत व्हा, सगळ्यांनी एकजूट व्हा, सगळ्यांना सांगा की बाबा असं असं चाललेलं आहे. सगळ्यांनी अन्यायाविरुद्ध वाचा फोडा आणि अन्याय होऊ देऊ नका. न्याय द्यावा, न्याय मिळावा आम्हाला हीच आमची सगळी अपेक्षा आहे. आमच्या इथं 886 आमची जमीन आहे. त्या जमिनीत आम्ही 50 वर्ष झालं आम्ही शेती करत आहे त्या ह्याच्यात आणि बाहेरच्या लोकांनी येऊन आम्हाला दमदाटी देऊन ती शेती आमची हिसकावून घेतली आणि आम्हाला हाणमार बाहेरच्या बाया आणून आम्हाला हाणमार केली त्यांनी. बरेच जण आले होते बॉन्सर बाया, त्यांनी आम्हाला हाणमार केली आणि आमच्या ऊसाची नासधूस करून ऊस तोडून ही केला. त्यामुळं जास्ती काय बोलत नाही आणि आम्हाला न्याय मिळावा एवढंच माझं म्हणणं आहे.